नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करूया. हो, मग तुझी जुनी सवय आहे ती काही असेल की लगेच माझ्या पायाजवळ बसतोस, गुडघ्याला डोकं ठेवून विचार करत असतोस. मला माहिती आहे, बोल पटकन, लवकर सांग, काय सांगायला आला आहेस आता. माई जपमाय बाजूला ठेवत नमस्कार करत म्हणाली. माई, मीराची डिलिव्हरी लवकर झाली, त्याचवेळी मामी तिला घेऊन जाणार होती, पण मी त्यावेळेला जाऊ दिलं नाही. आता वीरला 3 महिने होत आले आहेत. तिकडून तिला सारखं विचारणं येते की तू इकडे कधी येणार आहेस म्हणून. मग मी ठरवले की या रविवारी सुद्धा आता मी तिला तिच्या माहेरच सोडून येतो. काही दिवस राहतील तिकडेही. सगळ्यांना वीरची ओढ असेल हे मला जाणवतंय, म्हणूनच मी हा निर्णय घेतलाय. तुला काय वाटतं? रुद्रचे डोळे बंदच होते आणि माई डोक्यावरून त्याचा हात फिरवत होती. रुद्र, तू बोलतोयस ते योग्यच आहे रे. शेवटी ती माहेरची माणसं आहेत आणि त्यांनी ओढ तर असणारच ना. बरोबर केलंस तू, योग्य तेच केलं. मी नाही तुला काही बोलणार आहे, अडवणारही नाही. पण आता मिरची इतकी सवय झाली की दिवस कसा जाईल रे माझा मलाच कळणार नाही. कशी राहील मी त्याच्याशिवाय? माईच्या डोळ्यातही नकळत पाणी आलं होतं. कितीही केलं तरीही आता आयुष्याच्या या सांजवेळेला वीरमध्ये ती आयुष्य जगत होती. माई, तू असं का विचारतेस? गावी जातेस का थोडे दिवस? मी सोडू का? रुद्रमाईच्या डोक्यावरून फिरवणारा हात हातात घेतच म्हणाला. नाही, नको रुद्र, मी इथेच बरी आहे. उगाचच दगदग होते मग तुझीही आणि माझीही. त्यापेक्षा इथेच राहिलेलं बरं. मना आहे आता वीर्याजवळ तुझ्या बाबाला घेऊन जाईल ना. इकडे तिकडे मंदिरात तू नको जास्त काळजी करूस, तसं नंतर तूही आहेसच की, आई प्रेमाने म्हणाली. रुद्रही आता गालात हसला आणि म्हणाला, माई खरंच तू वेगळी आहेस ग. तू खूपच. एकदा हट्ट करतेस आणि एकदा असंच मोकळं सोडून देतेस. पण काळजी करू नको, मी आहे सतत तुझ्याजवळ. रुद्र माहीला आधार देत म्हणाला. हो रे रुद्रा, माहिती आहे मला. तुझ काळजी करू नको जास्त माझी. मीरा आणि वीरला आनंदी मनाने तिच्या माहेरी सोडून ये. तिलाही माहेराचं अनुभव दे. तर माहेर पण काय असतं ते. बिचारी लग्न झाल्यापासून माहेरी काही गेलीच नाहीये. माई रुद्रला लटक्या रागाने दटावत म्हणाले. रुद्र मीराला जास्त माहेरी सोडतच नव्हता हे माईंनाही पाहिली होतं. हो ग माई, आता तूही माझ्या सुनेकडूनच बोल. तसंही मी तिला आनंदाने सोडणार आहे, नाराज नाहीये मी तिच्यावर. आणि शेवटी तिलाही तिच्या माणसांची आठवण येतच असणार आहे ना, हे जाणवतं मला आता. रुद्र किंचित हसत म्हणाला. बघा, हा रुद्र कितीही केलं तरी बायकोपासून आणि मुलापासून दूर राहणं इतकं सोपं नाहीये. माई मुद्दाम रुद्रची चेष्टा करतच म्हणाली. माई, आता तू चेष्टा करायला चालू करू नकोस हा माझी. ऑलरेडी रश्मी आणि आईने मला नको नको करून सोडलं आहे ग मगाशी, रुद्र म्हणतो. रुद्र, ती लटक्या रागातच म्हणाली. नाहीतर काय, तू सोडलं नाही मीराला माहेरी जास्त दिवस. ती गेली की लगेच आणायला जायचाच 2 दिवसात. माई हसतच म्हणाल्या. रुद्रही माईंच्या बोलण्यावर हसला. दोघांनीही आता नंतर खूप वेळ गप्पा मारल्या. माईलाही रुद्रचं असं तिच्यासोबत राहून आवडून गेलं होतं. पण आता तिची झोपेची वेळ झाली होती, तर तिला व्यवस्थित झोपवून रुद्र आता रूमच्या बाहेर आला. त्याने पाहिलं तर आई आणि बाबा गप्पा मारत बसले होते. रश्मी ते केव्हाची आपल्या रूममध्ये गेली होती. सकाळी आता लवकर झोपण्याच्या तयारीत होत्या. रुद्र पुन्हा आई आणि बाबा जवळ आला. आईला आणि त्याने मीरा माहेरी जाणार आहे तर तिची तयारी करून देण्यात मदत करायला सांगितली. त्यावर आई म्हणाली, हो रे, हे मी तू सांगायच्या आतच केलेलं आहे असं सांगितलं. यावर रुद्र नकारार्थी मान हलवून गालात हसला. रुद्रने दोघांना गुड नाईट केलं आणि आता झोपायला रूममध्ये गेला. आई बाबा मी आपल्या रूममध्ये निघून गेले. रुद्र आता रूममध्ये आला. मीरा आणि वीर शांत झोपले होते. मीराने त्याला आता पाळण्यातून काढून आपल्या कुशीत घेतलं होतं. तोही तिच्या कुशीत शांत झोपला होता. रुद्रने आता दोघांच्याही कपाळावर ओठ टेकवले, गालात हसला आणि वीरच्या बाजूला आता तो आडवा झाला होता. आता मनात आणि डोक्यात दोघांचेच विचार घुमत होते. तर दोघेही लांब गेल्यावर मी कसा राहू हा विचार त्याच्या डोक्यात सतत येत होता. या विचाराने त्याचं मन अस्वस्थ झालं होतं. तरीही तो आपल्या मनाची समजूत घालत झोपेची आळवणी करत होता. नकळत मान पुन्हा पुन्हा मीरा आणि वीरकडे वळत होती. त्याने वीरच्या अंगावरून मायेचा हात फिरवला, पुन्हा त्याच्या कपाळावर ओठ टेकवले आणि मनातच गुड नाईट वागोबा म्हणाला आणि झोप येण्याची वाट पाहू लागला. खूप उशिराने त्याचा डोळा लागला. सकाळ झाली. आज मीरा लवकरच उठली होती.
आता रुद्र आणि मील एकदमच बिलगून झोपले होते. आज रुद्राला तिला उठवावंसं वाटलंच नाही. रोज तर तिच्या आधी उठायचं, पण आज तो थोडासा निर्धास्त होत वीरला जवळ घेऊन झोपला होता. ते पाहून मीरा गालात हसली आणि बाथरूममध्ये गेली. स्वतःच आवरून बाहेर आली तर रुद्र उठून सोफ्यावर बसला होता. तिला असं नाहून बाहेर आलेलं पाहून गालात हसला. हातातील मोबाईल बाजूला ठेवत हसून तिच्याकडे हात दिला. ती गोंधळून त्याला पाहू लागली, पण पुन्हा मनातले विचार झटकत त्याच्या जवळ गेली. त्याने तिचा हातात घेतला, तिला आपल्या मांडीवर बसवलं. डिलिव्हरी चांगलीच मानवली होती. गोबरे गाल, किंचित वाढलेले वजन, शरीरही थोडं वाढलं होतं. तीही त्याच्या मांडीवर बसली. नकळत लाजेने पापण्या झुकल्या होत्या. वीर बेडवर शांत झोपला होता. अहो, जॉगिंगला गेलात नाही? तिनेच बोलायला सुरुवात केली. नाही, आज मूड नाही आहे, सुट्टी घेतली. तो तिच्या ओल्या बटांना मागे टाकून म्हणत होता. मग पुन्हा तिचा प्रश्न. मिरू, काल मी आईबाबांशी बोललो. कशाबद्दल? मीरा गोंधळून त्याला पाहतच म्हणाली. कपाळावर किंचित आट्या पडल्या होत्या. डोक्यात ती माहेरी जाण्याविषयी बोलते तो आलंच नव्हतं. तुझ्या आणि वीरच्या जाण्याबद्दल. तो तिच्या कपाळावर पडलेल्या आठ्यांवरून बोटं फिरवत म्हणाला. मग काय म्हणाले सगळे? मीरा आता घाबरून म्हणाली. कोण काय बोलेल याचा अंदाज नव्हता आलेला बिचारीला, म्हणून मन आता घाबरून गेलेलं होतं. कोणीही दुःखी होऊ नये अशी तिची इच्छा होती. काही नाही म्हणाले, फक्त एक प्रॉब्लेम झालाय. आईने खूप समजावलंय, पण व्हायचं तेच झालं आहे. रुद्र मुद्दाम तिची चेष्टा करत होता. ती खूप सिरियस झाली होती विषयाला घेऊन, म्हणून वातावरण थोडं हलकं करत होता. काय झालंय? ती अडखळतच म्हणाली. हे बघा, कोणी माझ्या जाण्याने नाराज होणार असेल तर मी नाही जाणार आहे माहेरी. सांगून ठेवते. सगळे खुशीने पाठवणार असतील तरच जाईन, नाही तर नाही. शेवटचे शब्द ती नाराजीने हळू आवाजात म्हणाली. ती अजूनही त्याच्या मांडीवर बसली होती. नकळत नजर खाली गेली. तिच्या बोलण्याने रुद्र सिरियस टोनमध्ये म्हणाला. हे बघ, मीही खूप समजावलंय, पण ती काही ऐकायला तयार नाहीये. शेवटी आपलं म्हणणं खरं केलंच तिने. रुद्र मुद्दाम मनातच तिची मजा बघत होता. तिचा रडवेला चेहरा पाहून आज जरा मजा घ्यायची लहर आली होती त्याला. अहो, असू दे ना, त्यांना नाही पाठवायचंय मला माहेरी तर मीही काही बोलणार नाही. तुम्ही उगाच वाद घालत बसू नका. मला कळतं वीरचा खूप लळा लागलाय सगळ्यांना, म्हणून तसं म्हणाले असतील. मीरा अजूनही आता रुद्रचीच समजूत काढत होती. त्याने फक्त हुकार भरला, तो तिचीच मजा घेत होता. आणि हुकार भरताना मुद्दाम त्याने आपलं तोंड पाडलं होतं. त्या पडलेल्या तोंडाला पाहून मीराने त्याचा चेहरा आता ओंजळीत धरला आणि म्हणाली. आता अहो, तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी आहे व्यवस्थित. मला ना काही वाटलं तर तुम्ही जास्त नका विचार करू. तर तिचं असं आपल्याला समजून घेणं. रुद्रला पुन्हा तिच्या प्रेमात पडून गेलं. तो मनातच आता म्हणाला. अशी कशी ग मिरू तू? इतकी समजूतदार, थोडाही हट्ट केला नाहीस आणि थोडीही भांडली नाहीस, थोडीही चिडली नाहीस. मग कसं तुझ्यावर इतकं प्रेम नसणार? किती भोळी आहेस तू? असं म्हणून आता तिच्या त्या समजूतदारपणावर तो रुद्राला खूपच प्रेम येत होतं. रुद्रने तिच्या उघड्या खांद्यावर डोकं टेकवलं आणि म्हणाला. त्यालाही आता तिला जास्त छळायचं नव्हतं, कारण कोणत्या क्षणी डोळ्यातून टपटप अश्रू आता बाहेर येतीलच अशी तिची अवस्था झाली होती. सॉरी मीरू सर, तो सॉरी आता म्हणाला. तर पुन्हा तिच्या मनाची चलबिचल झाली होती. ती आता त्याला मध्येच तोडत म्हणाली. अहो सॉरी नकाला म्हणू, तुम्ही मला नाही आवडत तुम्ही सॉरी म्हटलेलं. मीरू यार, काय करू मी तुझं? असं रुद्र मनातच म्हणाला. तर तो शांत झाला म्हणून ती पुन्हा म्हणाली. अहो ऐका, आतमध्ये बोलू नकोस, पूर्ण ऐक मग बोल. रुद्र मुद्दाम तिला दटावण्याच्या सुरातच म्हणाल. मीराने गोंधळून होकारार्थी मान हलवली आणि शांत बसली. रुद्राने बोलायला सुरुवात केली. हे बघ मीरू, आईने आणि बाबांनी तसेच माईने होकार दिला आहे. त्याने आनंदाने तुला माहेरी जायची परवानगी दिली आहे. पण माझ्यासोबत रश्मीही येणार आहे. तीही तिथे 2 दिवस राहील. रुद्र एका दमात सगळं काही बोलून रिकामी झाला आणि तिच्या चेहऱ्यावरचे रिॲक्शन आतुरतेने पाहू लागला. रुद्राचं बोलणं पहिल्यांदा तिच्या डोक्यावरून गेलं, पण पुन्हा जेव्हा समजलं तेव्हा ती शॉक होऊन आनंदाने त्याच्याकडे पाहू लागली आणि म्हणाली. बरं, खरं सांगताय? खरं, आईबाबांनी परवानगी दिली आहे जायला. आता इकडे मात्र आनंद तिच्या चेहऱ्यावरून अगदी ओसंडून वाहत होता. डोळे अगदी खुशीने लकाकत होते. चेहऱ्याचा गुलाब चांगलंच टवटवीत फुललं होतं. हो, तुझे ऐकलं ते खरंच आहे. रुद्रही आनंदाने खुशीत तिला म्हणाला. मग एवढी चांगली बातमी असं नाराज होऊन का देत होतात? तो ती लटक्या रागानेच नाक मुरडत म्हणाली. हाच टवटवीत गुलाब आणण्यासाठी
आनंदाने जेव्हा तुझा चेहरा चमकतो तेव्हा तू खूप खूप सुंदर दिसतेस. रुद्र तिच्या गालावर अंगठा फिरवतच म्हणाला. हो का? म्हणून मला मुद्दाम छळत होतात ना? मीरा लटक्या रागाने त्याच्याकडे बारीक डोळे करून पाहणाली. रुद्रही गालात हसला. आता ती रागाने त्याच्या मांडीवरून उठणार तोच रुद्रने तिच्या हातातलं पकडलं आणि जोरात ओढलं. तसं ती पुन्हा त्याच्या मांडीवर आदळली आणि चिडून अहो म्हणाली. तिचा तो चिडकेपणा त्याला मनापासून आवडायचा. त्या चिडलेल्या चेहऱ्याला दोन्ही हातात घेऊन त्याने तिचे ओठ खूप आतुरतेने आपल्या ओठात घेतले. त्या चिडलेल्या चेहऱ्यावरचा राग तिला शोभून दिसायचा आणि त्याच्या रागाच्या प्रेमात रुद्र पुन्हा पुन्हा पडायचा. रुद्र खूप आतुर होत तिला किस करत होता. काही वेळाने मीरा सुद्धा शांत झाली. तीही त्याच्या किसमध्ये विरघळून गेली. ती दूर जाणार म्हणून रुद्रचं मन तिला सोडायला तयारच नव्हतं. खूप वेळ तिला आपल्या ओठात त्याने गुंतवून ठेवलं होतं. तिचेही हात त्याच्या केसात फिरू लागले होते. खूप दिवसांनी सकाळी त्याला असा गोडवा चाखायला मिळाला होता. तोही मन भरून तिच्या त्या थंडगार ओठांना आपल्या ओठांचा स्पर्श करून गरम करत होता. तितक्यातच वीर उठला, रडायला लागला. त्याच्या रडण्याच्या आवाजाने दोघंही भानावर आले. मीरा मागे वळून वीरकडे पाहू लागली तेव्हा रुद्राने मनातच कपाळावर हात मारून घेतला आणि म्हणाला, हा मुलगा आम्हाला तुझ्याजवळ कधीच येऊ देणार नाहीये. माझ्या रोमांसचा दुश्मन झालाय हा. रुद्रचं बोलणं ऐकून मीराने त्याला लटक्या रागाने हलकीच खांद्यावर चापट मारली. काय हो असं बोलता, म्हणाली आणि पटकन वीरजवळ गेली. त्याला उचलून घेतलं, मांडीवर घेऊन हलवू लागली. रुद्र वीरचे हे नखरे पाहून गालात हसत बाथरूममध्ये निघून गेला. वीरला लागलीच मीराने दूध पिऊ घातले. खूप वेळ झोपून वीरला आता भूक लागली होती. तो मिटक्या मारत दूध पिऊ लागला होता. तेवढ्यातच शांताने मीराला नाश्त्यासाठी हाक मारली. मीराने नाश्ता इथेच बेडरूममध्ये मागवला. वीर उठला आहे हे तिने आवर्जून तिला सांगितलं. वीर उठला हे ऐकून शांता गालात हसत नकारार्थी मान हलवत बसत होती. तिने बाहेर जाऊन सगळ्यांना वीर उठला असलं सांगितलं. आई मीराच्या रूममध्ये आली. वीर उठला का ग, रडतोय का असं विचारू लागली. मीराने हो आत्ताच थोड्या वेळापूर्वी रडत उठला होता. भूक लागली असेल, साहेबांना दूध पाजत आहे असं सांगितलं. हो का, बरं बरं असं म्हणून आईने तिला त्यांचं दूध पिऊ झाल्यावर हाक मार, मी बाहेर त्याला उन्हात घेऊन बसेल असं सांगितलं. त्यावर मीराने हो म्हणत होकारार्थी मान हलवली. वीर शांतपणे दूध पिऊ लागला. मीराच्या पदरासोबत खेळू लागला. वाघोबाची झोप पूर्ण झाली होती म्हणून खेळणं चालू होतं. मीरानेही त्याचं दूध पिऊन झालं हे पाहताच त्याने ओठ पुसले आणि खांद्यावर त्याला वरती घेतलं. त्याच्या पाठीवरून हात फिरवला तसं वीरने एक तृप्तीची ढेकर दिली. हे पाहून मीरा गालात हसली. ती तसंच त्याला घेऊन बाहेर आली. तितक्यात आईने मीराकडून वीरला घेतलं आणि टेरेसवर उन्हात बसायला निघून गेली. तोपर्यंत शांताने मीराला नाश्ता दिला. मीरा नाश्ता करू लागली. रुद्र आवरून बाहेर आला. वीर आणि मीरा कुठेही दिसत नव्हते. हे पाहून त्याने ओळखलं ते दोघेही नक्कीच बाहेर गेले असतील. त्याने स्वतःच आवरलं आणि ऑफिसची बॅग घेऊन बाहेर आला. नाश्ता करायला बसला तर मीरा सुद्धा तिथेच बसली होती. दोघांचा नाश्ता झाला तसेच रुद्रची ऑफिसची जाण्याची वेळ झाली हे आईला कळालं. ती वीरला घेऊन खाली आली. रुद्रने आईकडून वीरला घेतलं आणि चांगलाच गरम झाला होता. उन्हामध्ये लालबुंद दिसत होता. रुद्र कपाळावर आट्यापाचा पाडत आईला म्हणाला, इतक्या उन्हात कशाला घेऊन बसलीस असं. रुद्र आईला काळजीने म्हणाला. तेव्हा आई गालात हसली आणि चांगलं असतं ते तब्येतीसाठी, बाळासाठी असं म्हणाली. शेवटी आता आई काही ऐकणार नाही असा विचार रुद्राने केला आणि त्याने वीरच्या कपाळावर ओठ टेकवले. तसे वीर टुकूर रुद्राला पाहू लागला. त्याच्या खिशाला लावलेल्या पेनाकडे वीरचा हात चावू लागला. करत त्याच्याशी बोलू लागला. तसं रुद्रही त्याच्याशी गप्पा मारू लागला. त्याच्या गालावर आपले गाल आणि किंचित वाढलेली दाढी घासू लागला. तसं वीरला गुदगुदल्या झाल्या. तो खळखळून हसू लागला. हे पाहून रुद्राला मजा वाटली. तो त्याच्याशी आणखीनच गप्पा मारू लागला. त्याच्या नाकावर आपलं नाक घासत त्याला खेळवू लागला. दोघांच्याही गप्पा पाहून मीरा आणि आई गालात हसत होत्या. रुद्र वीरसोबत मनसोक्त खेळून गप्पा मारून ऑफिसला जायला निघाला. मीराकडे गेला आणि बाय म्हणून ऑफिसला निघून गेला. इकडे रात्रीच रुद्रने आईला सांगितलं असल्याने आई मीरासोबत माहेरी जाण्याबद्दल बोलू लागली. मीराने सुद्धा रुद्रने रविवारी निघायचं सांगितलं आहे अशी गोष्ट आईच्या कानावर घातली. त्यानुसार आईने तयारी करावी लागेल असं मीराला सुचवलं.
आणि 2च दिवस राहिले असल्याने दोघीही तयारीला लागल्या. मीरा वीरचं लागेल ते जरुरीचं सामान घेऊ लागली. दोघांची पॅकिंग सुरू झाली तेवढ्यातच रश्मी आणि तिने मीराची पॅकिंग पाहून लगेच चेष्टा करायला सुरुवात केली. "बहिणी, तू गावी जाणार, मग दादाला करमेल का गं इथे?" तिच्या या प्रश्नावर मीरासुद्धा गालात हसत म्हणाली, "दादालाच कशाला, तुम्हालाही करमेल का वीरशिवाय?" तसं रश्मीने हसत वीरकडे नजर टाकली. तो रश्मीकडे टुकूर टुकूर पाहत होता. हातपाय जरा जोरातच हलवत होता. ते पाहून रश्मीला कळून आलं की तो तिला उचलून घे म्हणत आहे. तिने लागलीच त्याला उचलून घेतलं आणि म्हणाली, "आपण गावी जायचं का आजी आजोबांकडे?" असं म्हणाली तर रश्मीचं बोलणं ऐकून वीरही खुदू खुदू हसत होता. जणू त्याला तिचं सगळं बोलणं कळत असावं. तेवढ्यातच मीरा म्हणाली, "आजी आजोबांपेक्षा मामाच खूप उत्सुक आहे भाच्याला भेटायला." हे ऐकून रश्मीच्या मनात लगेच अक्षयचा विचार आला. त्याचं वीरच्या जन्माच्या वेळीचं वागणं आठवतं. ती नकळत गालात हसली. आई आणि मीराची पॅकिंगची गडबड चालू होती. दोघीही लक्षात येईल तसं बॅगेत एक एक भरत होत्या. आईने रश्मीला निघण्याची पॅकिंग केलीस का असं विचारलं. रश्मीनेही 2च दिवस जायचं आहे, इतकं काय पॅकिंग करायचं असं आईला सांगितलं आणि वीरबरोबर गप्पा मारू लागली. तोही लाडक्या आत्याजवळ बसून तिला होकार देत बाहेर चल फिरायला असा हट्ट करू लागला. तीही त्याला खेळवत आता नाचवत बाहेर हॉलमध्ये फेऱ्या मारू लागली. आईने ओरडूनच, "सांभाळून हा रश्मी," असं म्हणाली. रश्मीने, "हो गं बाई, माहिती आहे, तुझा लाडोबा खूपच लाडका आहे," असं म्हणत त्याला खेळवू लागली. तेवढ्यातच बाबा आई आलेच बाहेर. दोघेही वीरजवळ येऊन त्याचे लाड करू लागले. तोही बाबांच्याकडे लगेच झेपावला. बाबांनी त्याला उचलून घेतलं आणि माईजवळ बसून त्याच्याशी गप्पा मारू लागले. माईबरोबर बोलताना वीर एकटक तिच्या चेहऱ्याकडे बघत असायचा. तिचं बोलणं समजून घेत असायचा. डोळे तर तिच्या हालचालीकडे एकटक पाहत असलेले दिसायचे. माई मात्र एकसारखी वीरबरोबर बडबडत असायची. हे पाहून मनोहरराव आणि रश्मी गालात हसले. दोघेही लहान असल्यासारखे माई आणि वीर गप्पा मारत होते. तितक्यात आई आणि मीरा आतल्या खोलीतून बाहेर आले. दोघेही एकमेकांकडे पाहून गालात हसल्या. मीराच्या मनात लगेच विचार आला, मी आणि वीर माहेरी गेल्यावर कसं व्हायचं? तिच्या मनातील ही गोष्ट ओळखून आईने तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला डोळ्यानेच आधार दिला. तिनेही ते समजून घेत आतला माईला जवळ जाऊन बसली. लगेच संध्याकाळी रुद्र आलाच ऑफिसवरून तर हॉलमध्ये चांगलीच सगळ्यांच्या गप्पांची मैफिल रंगलेली त्याला दिसली. वीरचे कोडकौतुक सगळेच जण चालू होते. रुद्र आल्याचं पाहून आईने शांताला लगेच चहा ठेवायला सांगितला. रुद्रही फ्रेश व्हायला रूममध्ये गेला. फ्रेश होऊन आला आणि तोही गप्पांमध्ये सामील झाला. वीरचे नखरे आता वाढले होते. खाली झोपायला तर तयारच नसायचा. कोणीतरी उचलून फिरवायलाच लागायचं त्याला. अशी इतकी सवय फिरण्याची त्याला झाली होती. रुद्र आला की पाटावर उचलत तो काढत होकार भरायचा आणि ते पाहून रुद्रला खूप मजा यायची. तोही लागलीच त्याला उचलून घेऊन वरती हवेत झेलायचा. असं केल्यावर वीर खुदकन गालात हसायचा आणि असं रुद्रने त्याला हवेत उडवलेलं होतं ते त्याला खूप आवडायचं. आज शनिवारची संध्याकाळ, उद्याच्या निघण्याची सगळी तयारी मीराने आणि आईने केली होती. रुद्रची पॅकिंग झाली होती. रश्मीने आपली स्वतःची एक वेगळी बॅग पॅक केली होती. सगळे उद्याच्या प्रवासाला जाण्यासाठी सज्ज होते. तर बाबा, माई आणि आई मात्र वीर थोड्या दिवसांसाठी का होईना नजरेसमोरून दूर जाणार यामुळे थोडेसे उदास होते. पण मीराच्या विचाराने थोडे खुशही होते. तिचीही मायराची ओढ समजून घेत आईने तिला आनंदाने निरोप द्यायचं असं ठरवलं. जायच्या अगोदर मात्र वीरवर सगळीजणं भरभरून प्रेम करत होते, लाडही करत होते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा, बाय.